सांगलीमध्ये आईच्या निधनानंतर 7व्या दिवशी उत्तर कार्य घेतल्यानं भावकीनं डुबल कुटुंबाला बहिष्कृत केलंय। गेले 8 महिने त्यांना कोणत्याही कार्यामध्ये सामावून घेतलेलं नाहीये। तासगाव तालुक्यातल्या धुळगाव इथं हा प्रकार घडलाय। आईच्या निधनानंतर तिच्या इच्छेनुसार धुळगावातल्या भगतसिंह डुबल यांनी 7व्या दिवशी उत्तर कार्य केलं। मात्र या कृत्याचा भावकीला राग आला। 26 एप्रिलपासून भावकीनं डुबल कुटुंबाला वाळीत टाकलं। समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावलं जात नाही। विविध बंधनं घालून छळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप पीडित डुबल कुटुंबाने केला। या संदर्भात डुबल यांनी तासगाव पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे। म्हणजे जाणून बुजून अपमान करण्याचा आईने निर्णय घेतला की मी जर आधी गेले तर माझं उत्तर कार्य घरातली परिस्थिती बघून आणि गावातील कुठल्याही समाजाच्या कार्यात अडथळा येऊ नये अशासाठी 7व्या दिवशी घेतलास तरी तुझा चालेल, मला काही अडचण नाही। त्यामुळं मी ते 7व्या दिवशी कार्य घेतलं। त्या घेतल्यामुळं माझ्या भावकीतल्या काही माणसांनी हे रुचलं नाही, त्यांनी मला पण ते सांगित नाही आणि त्यानंतर त्यांनी असा मला न विचारता मला न बोलवता असा निर्णय घेतला की ह्याला वाळीत टाकायचं, ह्याला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवायचं नाही। यांच्या आईचे कार्य मृत्यूनंतर असणारे कार्य 7व्या दिवशीच का उरकले या कारणावरून त्यांच्या भावकीनी आणि समाजातील लोकांनी त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकला, वाईट टाकले असं त्यांचा तक्रारी अर्ज प्राप्त झालेला आहे पोलिटिशियनला। सदर तक्रारी अर्जाची शहानिशा करून गावात चौकशी करून योग्य ती लोकांवरती कायदेशीर कारवाई करत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।